हॅलो. आज मस्त आमचा बेत होता बिर्याणीचा. थराची बिर्याणी मी तुम्हाला दाखवेलच. मग काय चुलीवर बिर्याणी बनवायची म्हटलं चला वर जाऊन चहा पण पिऊया. आणि मग चहा वगैरे मस्त छान घेतला. चहाही चुलीवरचा इतका छान लागतो ना, खूपच छान. त्याच्यानंतर पाणी वगैरे टाकून हे तांदूळ मी शिजायला ठेवले होते. रुद्रांचं चहाच प्यायचं काम चालू होतं अजून. देव लॅपटॉप बघत होती. वरती असेल ना ते सगळ्या घरातल्यांचं एन्व्हायरमेंट म्हणजे सगळेजण एकत्र असतात, तर खूप छान वाटतं. त्याच्यानंतर कांदा टोमॅटो टाकून मस्त चिकनची भाजी बनवून घेतली, जी थर लावण्यासाठी लागते आपल्याला. ती मस्त बनवून घेतली. यात माझं एक चुकलं होतं की मी चिकन आधी बॉईल करून नव्हतं घेतलं, डायरेक्ट मी शिजायला लावलं होतं, त्यामुळे थोडा वेळ लागला. मग चिकन व्यवस्थित शिजवून घेतल्यानंतर भातही इकडं आपला छान मोकळा करायला ठेवला होता मी परातीमध्ये. तो मोकळा परातीत ठेवल्यामुळं तो व्यवस्थित छान मोकळा झाला होता. मग पातेल्यात मी थर लावायला घेतलं होतं. पातेल्यात खाली बटर लावलं होतं आणि बटरवरती मग भात आणि मग एक थर याचा भाजीचा, मग पुदिना कोथिंबीर भात असे थर लावत आले. मग सगळीकडून व्यवस्थित छान बटर लावून घेतलं. बटर टाकलं व्यवस्थित सगळीकडून. मग एका प्लेटमध्ये कोळसा घेतला तिथलाच आहारातला आणि त्याच्यावरती दम देण्यासाठी भरपूर सारं बटर टाकलं आणि वरून लगेच परत पालथी घातली. इतका छान दम बसला होता ना. आणि बिर्याणी तर विचारूच नका. आहा, खूपच छान झाली होती. आणि मग परत हे पातेलं उचलून फक्त आहारावरती ठेवायचं, जेणेकरून भात आपला जळणारही नाही आणि मस्त छान दम बसेल. इतका छान लागत होता ना. नेमकी मी काय झालं, लास्टला सगळं काढल्यानंतर मी त्याचा व्हिडिओ घ्यायचीच विसरली. पण एवढी छान बिर्याणी झाली होती ना. तुम्हाला कशी वाटली?